नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही घरी टमाटर कसे उगवू शकता, ऑर्गॅनिकली एकदम तुमच्या घरच्या घरी तुम्ही उगवू शकता। हे डिटेलमध्ये सांगणार आहे आणि कोणता बेस्ट सीझन आहे ते पण आज सांगणार आहे आणि याची काही काळजी तुम्हाला घ्यायला पाहिजे ते पण डिटेलमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकन नक्की दाबून द्याल। सगळ्यात पहिले आपण याचा बेस्ट सीझन पाहू तर ऑक्टोबर ते फेब्रुवारी याला उगवण्याचा सगळ्यात बेस्ट सीझन आहे। या सीझनमध्ये तुम्हाला उगवायला पाहिजे। जून जुलै पण एक सीझन आहे पण याच्यात हार्वेस्ट वगैरे थोडी कमी मिळते आणि मार्च अजून मेचा जो महिना असतो याच्यात तर तुम्हाला अजिबात उगवायला नाही पाहिजे। याच्यात खूप जास्त ऊन असते आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर जे टमाटरचे रोपं असतात ते चांगल्याने उगत नाही। अजून याला 18 ते 30 डिग्री लागते। अजून 35च्या वर टेम्परेचर पोचलं तर याच्यात फ्लावर ड्रॉपचा प्रॉब्लेम होतो, तर ते एक थोडीशी काळजी घ्यावी लागते। अजून 12च्या खाली टेम्परेचर झालं तर मग जे आपली झाडाची वाढ असते ती खूप हळूहळू होते, स्लो ग्रोथचा प्रॉब्लेम आपल्या झाडामध्ये दिसते। अजून मग याचं जे सीड्स आहे मित्रांनो, स्टार्ट करण्याचं बेस्ट सीझन ऑक्टोबर आहे, पण जसं आता नोव्हेंबर फेब्रुवारी डिसेंबर जे सुरू आहे फेब्रुवारीपर्यंत तेव्हाही तुम्ही उगवलं तरी चालेल। पण समजा सगळ्यात बेस्ट सीझन पाहिजे असेल तर ते ऑक्टोबर आहे। ऑक्टोबरमध्ये तुम्हाला याचे बिया लावून द्यायला पाहिजे, जेणे की हे झाड खूप चांगल्याने उगेल, अजून जास्तीत जास्त हार्वेस्ट तुम्हाला झाडाकडनं मिळेल। आणि याला ट्रान्सप्लांट तुम्हाला 25 ते 30 दिवसात करायचं असते। याच्यासाठी जे पॉट्स वगैरे तुम्हाला घ्यायचे आहे ते 12 ते 15 इंचेचे घ्यायचे आहे। मी आता लहान याच्यासाठी घेतले आहे कारण मी याच्यात रोपं पहिले तयार करेल आणि मग त्यांना मी नवीन पॉटमध्ये ट्रान्सप्लांट करेल। तर हे अशा प्रकारे तुम्हाला रोपं घ्यायचे आहे आणि ते मागे तुम्हाला एक प्लास्टिकच्या पॉलिथिनमध्ये मी सीड्स दाखवले, ते कंपनीचे सीड्स होते, म्हणजे कोणत्याही ॲग्रिकल्चर शॉप किंवा कुठे पण तुम्हाला सीड शॉपवर ते मिळून जातील। तर ते जे सीड्स असतात ते पण घेऊ शकता। ते कसं हार्वेस्ट वगैरे जास्त मिळते, जर्मिनेशन रेट त्या सीड्सची जास्त असते। पण जसे हे घरचे टमाटर पण मी तुम्हाला उगवून दाखवत आहे, ते घरचे टमाटर पण फार छान असतात, यांनी पण टमाटर नक्की उगतात। फक्त एक आहे की हार्वेस्ट वगैरे थोडी कमी मिळू शकते। अजून जे साईज वगैरे असेल टमाटरचा तो थोडा लहान असेल, अजून जे याचं जर्मिनेशन रेट आहे ते थोडं कमी असेल, पण घरचे पण टमाटे फार छान उगतात। मी खूप वेळा उगवलेले आहे, तर घरचे पण यांनी टमाटे चांगले उगतात, तर तुम्ही घरचे पण टमाटे नक्की उगवू शकता। याला तुम्हाला फुल सनमध्येच ठेवायला पाहिजे। आता याची पॉटिंग मिक्स कशी बनवायची असते, 40% जी नॉर्मल काळी माती आहे ती घ्यायची आहे, 30% कंपोस्ट किंवा वर्मी कंपोस्ट म्हणजे किचन वेस्ट कंपोस्ट किंवा वर्मी कंपोस्ट घ्यायचं आहे। दोघांवर डिटेलमध्ये व्हिडिओ टाकला आहे चॅनलवर, तर नक्की पहा। ते दोघांपैकी कोणतेही एक घ्यायचं आहे आणि 20% तुम्हाला सँड घ्यायची आहे। अजून 5% तुम्हाला जे नीम केक आहे, नीमची खल्ली, त्याच्यावर व्हिडिओ टाकला आहे चॅनलवर, नक्की पहा। अजून जे शेणखत आहे 5% ते घ्यायचं आहे। याचं सगळ्यांचं चांगल्याने मिक्स करायचं आहे आणि हे पॉटिंग मिक्स तुमच्या झाडासाठी तुम्हाला वापरायचं आहे। मग जसं सांगितलं तुम्ही मार्केटचे बिया पण घेऊ शकता किंवा आपले किचनचे जे टमाटर असतात ते पण वापरू शकता। तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, जे तुम्हाला कोणतं पण एक चांगलं टमाटर घेऊन जायचं आहे, जे की पूर्ण चांगल्याने मोठं झालेलं असेल, पूर्ण लाल टमाटर घेऊन घ्यायचं आहे, एक चांगला हेल्दी टमाटर। अजून मग त्याला जी व्हेरायटी आहे मित्रांनो, जे गावरानी टमाटर असतात ते तुम्ही उगवायला पाहिजे। ते खूप सोपी असतात उगवणं, अजून त्यांना केअर टिप्स वगैरे पण कमी लागतात। तर जे गावरानी टमाटर आहे ते तुम्हाला प्रेफर करायला पाहिजे। अजून मग त्याला काय करायचं, तुम्हाला टमाटर कापायचे, सगळे बिया आतले काढून घ्यायचे। अजून याला 1 ते 2 दिवस तुम्हाला शेड एरियामध्ये एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचं आहे। चांगल्याने हे बिया जे आहे ते वाळून जातील। वाळल्यानंतर हे जे सीड्स आहे आपले हे प्रॉपर तयार होऊन जातील मातीमध्ये लावण्यासाठी, किंवा मी जसं डायरेक्टली लावलं आपण तसं पण लावू शकता समजा आपल्याकडे वेळ नसेल। पण आपल्याला समजा एक चांगल्या पद्धतीने उगवायचं असेल तर हे जे वाळवण्याची स्टेप आहे ती नक्की करा। सीड्स ड्राय करून करण्याने याला फंगस नाही लागत आणि हे चांगल्याने उगतात आणि जर्मिनेशन रेट आपल्याला खूप जास्त मिळते। याला उगवताना डायरेक्टली मातीत टाकायचं, सीड्समध्ये गॅप ठेवायचं आहे। अजून जास्त मातीच्या आतमध्ये बियांना नाही दाबायचं आहे, हलकीशी माती टाकायचं आहे आणि जास्त पाणी नाही टाकायचं, हलकं स्प्रेनी पाणी याला मारत राहायचं आहे आणि हे पण असे उगून जातील काही दिवसातच। आणि मग याला ट्रान्सप्लांट करून नवीन याच्यात तुम्हाला लावायचं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला टमाट्याचं झाड घरी कसं उगवायचं आहे, याचे जे केअर टिप्स आहे, काळजी आहे, अजून याला झाडाला खतं कशी टाकायचे आणि पूर्ण केअर टिप्स म्हणजे झाडाची काळजी कशी घ्यायची ते मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेल। तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवाल। कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या। अजून मित्रांनो माझं व्हॉट्सअपचं ग्रुप जॉईन करू शकता झाडासंबंधित प्रश्न विचारण्यासाठी, त्याची लिंक मी कमेंट डिस्क्रिप्शन बॉक्स दोन्ही याच्यात टाकून देईन। त्या लिंकला क्लिक करून आपण व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता आणि झाडासंबंधित तिथे मला प्रश्न विचारू शकता। इंस्टाग्राम फेसबुकवर फॉलो नक्की करा। धन्यवाद।